नमस्कार मंडळी. तर हे बघा आपण आज गव्हाचा व्हिडिओ बनवणार आहे. तर हे बघा माझ्या पाठीमागे बघू शकता तुम्ही, हा जो गहू आहे अजित 102 आणि दिवाळीच्या एक्झॅक्ट 4 ते 5 दिवस आधी, एक हप्ता आधी पेरणी म्हणता येणार त्याला, लागवड झालेली. आपण हा जो गहू पेरलेला आहे मित्रांनो, म्हणजे लागवड केलेली आहे. तर 4.5 फुटावरती ठिबकवरती ड्रीपवरती लागवड केलेली आहे. ड्रीपवरती लागवड करण्याचं कारण म्हणजे असं असतं मित्रांनो, आपल्याकडे समजा शेतीला जर कधी जोडधंदा असला आपल्याकडे, मग भारी म्हणजे दोन कारण आहेत याला. पहिला मुद्दा म्हणजे आपल्याला पाणी कमी असणं, आणि दुसरा मुद्दा म्हणजे आपल्याकडे वेळ कमी असणं. वेळ जर कमी असेल तर तुम्ही अशा प्रकारे 4.5 फुटावरती ड्रीप लाईन अंतरून आणि त्याच्या बाजूला टोकन पद्धतीने, टोकन यंत्राने किंवा सरी पाडून हाताच्या साहाय्याने तुम्ही बियाणे हे लावू शकता. तर अशा प्रकारे आपण दिवाळीच्या 5 ते 6 दिवस आधी लागवड केली होती. तर आता विड्यामध्ये आहे, म्हणजे पिवळा होत आहे आता गहू. पाणी कमी असल्यामुळे लवकर लागवड केली होती आणि छान अशा प्रकारे आलेला आहे. बघा मित्रांनो, बघू शकता तुम्ही, छान असा गहू आलेला आहे. त्याच्याबरोबरच लसूण सुद्धा लावला होता, बघू शकता. अशा प्रकारे आहे आमचा लसूण. आपल्या घरापुरती लावला होता, जास्त नाही. धने पण खूप छान आले होते, परंतु हे 2 दिवस जे आभाळ आलं होतं त्याच्यामुळे पूर्ण धुईना वगैरे आणि मोवा पडला होता, त्याच्याने सगळं काळा होऊन गेलेला आहे धना. इथं खूप छान धने आले होते, बघू शकता मित्रांनो. धने पण आहेत, परंतु खूप जास्त प्रमाणात मावा वगैरे धुई आली, त्याच्यामुळे सर्व काळे होऊन गेले धने. अशा प्रकारे आहे लसूण. लसूण पण खूप छान आहे. आमच्याकडे अशा पद्धतीत लावतात, बघून घ्या शेतकरी मित्रांनो. ज्याप्रमाणे आपण मेथी घासासाठी जे बारं तयार करतो, तर त्याप्रमाणे बारं तयार करून आणि त्यामध्ये सरी, म्हणजे सरी टू सरी 5 ते 6 इंचाचं अंतर असतं. आणि प्लॅन्ट टू प्लॅन्ट जर म्हटलं तर 2.5, 4 इंचापर्यंत अंतर असतं. हे बघून घ्या. हे जे प्लॅन्ट टू प्लॅन्ट जे अंतर आहे ते 3.5 ते 4 इंच आहे. आणि असं सरी टू सरी जर म्हटलं तर तुमचं 5 ते 6 इंचापर्यंत अंतर असतं. आणि अशा प्रकारे हाताने लावून दिला जातो लसूण, बघू शकता मित्रांनो तुम्ही. आणि त्याचबरोबर हे बघा, काकडीचा सुद्धा वेल लावला होता. काकडी आलेली आहे आपल्या वेलाला छान अशी, बघू शकता मित्रांनो. आणि हे जे मोहरीचं झाड आहे खूप छान आहे, किती छान बघा, अशी फुलं आलेली आहे त्याला आता. हे बघा, ही अशी दिसू लागलेली आहे आपली बाजरी. आता दिसते का तुम्हाला? तर कसा वाटतो आमचा गहू आणि आमचं जे नियोजन आहे 4.5 फुटावरती ड्रिपचं, ते कसं वाटतं तुम्हाला ते पण सांगा कमेंटमध्ये. आणि व्हिडिओमध्ये चॅनलला जर कोणी नवीन असेल तर सबस्क्राईब करा, चॅनलला लाईक करा मित्रांनो. हे बघा, या ठिकाणी आंब्याची कलम कोय लावली होती आपण यावर्षी, तर छान प्रकारे उगून आणि बराच मोठा झालेला आहे आंबा.
त्याच्याजवळच आपल्याला थोडं गवत उपटावं लागेल, बघा आपण. अशा प्रकारे आपण गवत उपटलेलं आहे आंब्याजवळचं. छान असा दिसत आहे आंबा. आता त्याच्याच बाजूला बिन्नी गवताचा मोठंच बेट आहे, समोर पण एक बेट आहे. आणि हे बघू शकता मित्रांनो तुम्ही, आपली बाजरी कशी दिसू लागलेली आहे. आता छान उगवण झालेली आहे बाजरीची. गवत पण छान झालेलं आहे त्याच्यामध्ये. आता लवकरच निंदून द्यावं लागणार आहे आपल्याला बाजरी. बघू शकता तुम्ही कशी छान अशी बाजरी आलेली आहे. शेतात आल्याच्या नंतर असं वाटतं गावात जाऊच नाही, परंतु गावाकडे पण आपलं काम आहे मित्रांनो. लोकांचे लग्नाचे कपडे आहे, आता लग्नाचे कपडे चालू झालेले आहे. आपल्याला आता कपडे शिवायला जायचं आहे. तर नमस्कार मंडळी, बघा आलेलो आहे आपण गावामध्ये आणि चालू झालेलं आहे आपलं काम. आता अशा प्रकारे आता हळूहळू लग्न सराई चालू झालेली आहे आमच्याकडे. 5 जानेवारीला लग्न होतं. आता परत एक तारीख पुढे, आता 20 तारखेला आहे. काय चाललं? तर बघू शकता मित्रांनो, अशा प्रकारे काम चालू असतं. आता त्यामुळे थोडं परेशानीच होती. परंतु हा जो व्यवसाय आहे मित्रांनो, हा शेतीला जोडधंदा म्हणून खूप उपयुक्त आहे. म्हणजे आपण संपूर्ण शेतीच्या भरोश्यावर आपण काही जगू शकत नाही, कारण की शेतीमध्ये सध्या खूप परेशानी चालू आहे. शिल्लकच उरत नाही आहे शेतीमध्ये काहीच. मग हा धंदा असल्यामुळे आपल्याला बराच फायदा झालेला आहे मित्रांनो. आणि हा व्यवसाय मी जवळपास 15 वर्षापासून करतोय. तर चला, अशीच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि असाच सपोर्ट करा. धन्यवाद मित्रांनो. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच.